आयुष्यात अशा काही व्यक्ती येऊन जातात की त्यांना आपण विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही। माणसाचे खरे रूप तेव्हाच दिसते जेव्हा तो नशेत असतो, मग ती नशा पदाची, उंचीची, दारूची, पैशाची, रूपाची किंवा इतर कशाचीही असो। मन काय इतकं दुःखी होतं त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आपलं असणं किंवा नसणं काहीच इम्पॉर्टंट नसतं। कुणावर पूर्ण विश्वास ठेवून पहा, तोच तुम्हाला कुणावर विश्वास न ठेवायला शिकवेल। कधी कधी आपलं गप्प राहणं पण समोरच्याला सांगण्यासारखंच असतं की त्याने आपल्यासोबत चांगलं नाही केलं। जिथे आपण प्रत्यक्ष उपस्थित नसतो तिथे आपल्यामध्ये असणारे गुण व अवगुण आपले प्रतिनिधित्व करतात। एखाद्याच्या चेहऱ्यावर जाऊ नये, कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तकासारखा असतो, ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो। आयुष्याने मला एक गोष्ट शिकवली, स्वतःमध्ये खुश राहा आणि कुणाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका। आयुष्यात हरल्यासारखं त्या वेळी वाटतं ज्यावेळी आपली आवडती व्यक्ती आपल्याला परख करत असल्याची जाणीव करून देते। जे नशिबात नसतं ती प्रयत्न करूनही मिळत नाही, कदाचित तेच खरं प्रेम असावं, कारण ज्या व्यक्ती आपल्या नसतात त्यांच्याबद्दलची ओढ जरा जास्तच असते। माणूस सर्व विसरू शकतो, फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते। कसं असतं ना, प्रत्येक वेळी दुसऱ्याला समजून घेणारी माणसंच जास्त दुखावली जातात। सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या, लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात। जे लोक सर्वांची काळजी घेतात अनेकदा त्यांचीच काळजी घेणारा कुणी नसतो। जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता, ज्या दिवशी तुम्ही प्रतिउत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता सर्वांसाठी। कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी, हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल, पण ती कधीही बदलणारी नसावी। आयुष्यात सर्वच काही मनासारखं नसतं, कुणाच्या इच्छा तर कुणाचे प्रेम अपूर्ण राहून जातच। शोधायचं असेल तर काळजी करणारे शोधा, वापर करणारे तर स्वतःहून तुम्हाला शोधत येणार। मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत, पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणारं पण कुणीच नसतं। तीच व्यक्ती आपली असते जी कुणा दुसऱ्यासाठी आपल्याला दुर्लक्ष नाही करत। ह्या छोट्याशा जीवनात खूप मोठा धडा मिळाला आहे। नातं सर्वांसोबत ठेवा, पण अपेक्षा कोणाकडून नका ठेवू। आजकाल प्रेमामध्ये असं होतं की एक व्यक्ती बोलण्यासाठी वेड्यासारखी वाट पाहत असते आणि दुसऱ्याला त्याची जरा सुद्धा काळजी नसते। आपलं असणं वा नसणं ह्याने काहीही फरक पडत नसतो, समोरचा फक्त तोपर्यंत महत्त्व देतो जोपर्यंत त्याला तुमची गरज असते। दोघांच्या नात्याला काय नाव आहे हे महत्त्वाचे नाही, नात्यामधील भावना कशी आहे हे महत्त्वाचे आहे। राधा आणि कृष्ण हे फक्त एकमेकांचे सखे सोयरे होते, पण अजूनही संपूर्ण जग त्यांना बेस्ट कपल म्हणतं। घमंड सर्वांकडे असतो, पण माघार तर तोच घेतो ज्याला नात्याची गरज असते। तुम्ही मनाने कितीही चांगले असाल, पण नेहमी लक्षात ठेवा, अशा लोकांना पुन्हा कधीच मदत करू नका जे केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही। आपल्या माणसावर आपण चिडतो, आपल्या माणसावर आपण राग व्यक्त करतो का? कारण ती आपली हक्काची व्यक्ती असते म्हणून। पण ती व्यक्ती आपल्याला आपलं मानत नसेल तर शांत राहिलेलं कधीही चांगले। चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपण देऊन लुबाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात। म्हणूनच 1000 चांदण्या शोधण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा। कधी चांगल्या व्यक्तीची परीक्षा घेऊ नका, कारण त्यांना झालेला त्रास ते तुम्हाला बोलून दाखवत नाही, तर तुमच्या आनंदासाठी सर्व काही शांतपणे सहन करत असतात। स्वभाव असा ठेवायचा की आपल्या सहवासाची जाणीव नाही झाली तरी चालेल, पण दुराव्यात मात्र आपली उणीव भासली पाहिजे। बोलण्यासाठी जोडीदाराला जबरदस्ती करायची नाही। प्रेम असेल त्याचं तर त्यालाही बोलावं वाटेल, आपल्याला बघावं वाटेल, आपल्यासोबत वेळ घालवावा वाटेल, आपल्याबद्दल त्याच्या मनात काय आहे हे त्याला सांगावं वाटेल। आपण फक्त शांत राहायचं असतं। समोरचा त्याच्या मागण्या बोलून व्यक्त होत असतो तो खरा आहे की खोटा। ज्या क्षणी असे वाटेल की आपल्यामुळे समोरच्या व्यक्तीला त्रास होतो तेव्हा त्या व्यक्तीपासून लांब राहणे चांगले, कारण सोबत राहून त्रास देण्यापेक्षा लांब राहून त्या व्यक्तीचे सुख पाहणे हे कायम चांगले।
ऐकलंय की आपल्या दुःखाची जाणीव आपल्या माणसांना होत असते, पण दुःख जर आपल्या माणसाकडून मिळाले असेल तर जाणीव तरी कोणाला होणार? माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. जसेच तसे वागतो आम्ही, तुमच्या मनासारखे वागलो नाही म्हणून मतलबी का आम्ही? फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे, बस एवढं प्रामाणिक राहायचं. आयुष्यात काही प्रसंग असे येतात की आपण काही चुकीचे करत नसतो किंवा आपण चुकीचे नसतो तरी आपण चुकीचे ठरवले जातो. मनाशी जोडलेलं प्रत्येक नातं खरंच खूप भावनिक असतं. दूर असेल जरी कोणीतरी, मनाने मात्र जवळच असतं. आपल्याला हवी असणारी व्यक्ती आयुष्यात आली की आयुष्य सुंदर होते, पण आपल्यासाठी योग्य असलेली व्यक्ती जरी आयुष्यात आली तर आयुष्य नुसते सुंदर नाही तर सहज, सोपे आणि सुखकर होते. म्हणतात की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा जी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते तिच्या सहवासात आपण जास्त बहरतो. काय हवंय यापेक्षा काय योग्य आहे हे समजायला हवंय. जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करा, कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते साथ देईल याची शक्यता कमीच असते. प्रेम अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे. प्रेम अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही. आपण किती वेडे असतो ना, कोणी आपल्याला महत्त्व देत नसताना तरी सुद्धा आपण त्याच्या मागे मागे धावतो, पण त्या व्यक्तीला त्याची काहीच किंमत नसते.